नमस्कार यूट्यूब फॅमिली। नातू पणतू विरुद्धच्या दाव्यात आजीबाई जिंकल्या, नोंदणीकृत बक्षीसपत्र फेरफार रद्द करण्याचे आदेश देखील जारी। चला तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने पणजी तथा आजीने नातू आणि पणतूला 3 हेक्टर 18 आर जमीन नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे दिली होती, परंतु नातू आणि पणतूने ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल व जबाबदारीबाबत अपेक्षित कर्तव्य पार पाडले नसल्याची बाब न्यायाधिकरणासमोर निदर्शनास आली। त्यानंतर ते बक्षीसपत्र फेरफार रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे विरोळे यांनी सोमवारी दिले। आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत हा दावा दाखल झाला होता। लातूर तालुक्यातील कारसा येथील जमीन गट नंबर 18/1 मधील 3 हेक्टर 18 आर क्षेत्रासंदर्भात हौसाबाई लहाडे यांनी नातू आणि पणतू विरुद्ध दावा दाखल केला होता। लहाडे यांनी नातू आणि पणतूच्या नावाने नोंदणीकृत बक्षीसपत्र हे सांभाळ आणि कल्याणाच्या अपेक्षेने केले होते। दरम्यान या निर्णयाने आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पुढच्या पिढीला चपराक बसली आहे। आई वडील प्रेमापोटी घर जमीन मुलांच्या नावे करतात, परंतु ती देताना बक्षीसपत्र असो की खरेदी खत यामध्ये पालन पोषणाची अट नमूद करूनच हस्तांतरित करावी। रोहिणी नरे विरोळे उपविभागीय अधिकारी लातूर यांनी अशी माहिती दिली। ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी दिलासा दिला। दोन्ही बाजूची कागदपत्रे पुरावे युक्तिवाद विचारात घेऊन बक्षीसपत्र फेरफार ही रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। त्यामुळे वारसा हक्काने संपत्ती मिळवणाऱ्यांना धक्का दिला असून ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे। शासकीय लाभ व्याजासह परत देण्याचे आदेश। याच जमिनीवर नातू पणतूने घेतलेले शासकीय लाभ अनुदान पीक विमा सर्व आर्थिक लाभ व्याजासह परत देण्याचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्याने दिले।